श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? छान आहेत ना? चला, बरं वाटतं तुमच्याबरोबर. मला असं गप्पा मारायला पण छान वाटतं बघा. तर विषय असा आहे, एक मंदिर असतं. त्या मंदिरात आहे ना एक मुलगी रोज जात असते, रोज छोटी असते, काही जास्त मोठी नसते बघा ते. तर ती असं करत करत 15 दिवस जात असते बघा त्या मंदिरामध्ये. तर मी वाचूनच दाखवते तुम्हाला. प्रार्थनेच्या शब्दा इतकाच त्यामागचा भाव महत्त्वाचा असतो. एक लहान मुलगी रोज सकाळी मंदिरात जाऊन मूर्तीसमोर उभी राहते, डोळे बंद करून हात जोडते. 2 मिनटं काहीतरी पुटपुटत असते ते. नंतर डोळे उघडून नतमस्तक होते ते आणि स्मित हास्य करून धावत पळत बाहेर जाते. असा हा दिनक्रम रोज झालेला असतो बघा. आणि देवळातले पुजारी तिच्याकडे निरखून पाहत असतात की ती रोज काय करत असते हे समजणे इतकी उत्सुकता त्यांना खूप वाटू लागते. त्यांना वाटले की ती मुलगी ना इतकी लहान आहे की म्हणजे काहीतरी प्रार्थना अशी ती म्हणते, म्हणून त्यांना ना ती खूप आतुरता लागते. तर ते एक दिवस ते तिला ना म्हणजे भेटायचा प्रयत्न करतात. पण असं करता करता 8-15 दिवस निघून जातात आणि शेवटी ते तिला भेटतात आणि तिला म्हणतात तू देवाच्या जवळ. एकदा सकाळी ती मुलगी काय करते म्हणजे तिथं येते. ती मुलगी येण्याच्या अगोदरच हे गुरु वगैरे सगळे त्या मंदिरात येऊन बसलेले असतात की ती मुलगी काय म्हणते काय नाही हे तिच्या तोंडून ऐकण्यासाठी, कारण ती सापडत नसती. ज्यावेळेस ती येते त्यावेळेस ही लोकं नसतात आणि मग बरीचशी लोकं त्या मंदिरात त्या मुलीचं ऐकण्यासाठी उभे असतात. तर ते विचारतात तिला की तू कोणती प्रार्थना म्हणते, की असं काय म्हणतेस की तू प्रार्थना म्हणते, आणि पळत जाते. तर तिला नाही असे ती म्हणाली बरं का. तर मग तू डोळे मिटून रोज काय करते असे त्यांनी हसून विचारलं. अगदी निरागसपणे ती म्हणाली मला कोणतीच प्रार्थना येत नाही आहे. ती मुलगी म्हणते. मग तू काय म्हणते म्हणे, मग तू पुटपुटती काय देवाच्या जवळ? तर ती मुलगी हसते. ती म्हणती मी केली आ ई पासून ज्ञपर्यंत माहिती आहे ते मी 5 वेळेला म्हणते आणि परमेश्वराला सांगते की मला तुझी प्रार्थना येत नाही, पण ती नक्कीच 12 खडी म्हणजे अशी म्हणत असते ती. आणि ह्यांना सगळ्यांना वाटतं की ही काहीतरी प्रार्थना म्हणते. आणि मग ही 12 खडी इच्छेनुसार म्हणजे ती अशी ती क्रम लावूनच म्हणत असते तिची बघा. म्हणजे ती तसं बोलती आणि ती उड्या मारत बाहेर जाते. ही लोक सगळे एकमेकांकडे बघतात. ही म्हणजे कसं असतं बघा की देव आहे ना की देवसुद्धा बघा ना किती सगळ्यांचं ऐकत असतो. ती निरागस मुलगी दाखवलेली आहे आणि ती मस्त प्रार्थना त्यांना वाटतं की ही म्हणती, पण ती आई म्हणत असते 12 खडी. म्हणजे मुलं बघा किती हुशार दाखवल्यात की प्रार्थना म्हणण्यापेक्षा 12 खडी देवाला म्हणून दाखवते ती. म्हणजे ती छानशी गोष्ट आहे, मला आवडली म्हणून मी तुम्हाला म्हटलं चला सांगून टाकावी ती गोष्ट. कशी वाटली ती गोष्ट सांगा मला कमेंट्स करून. श्री स्वामी समर्थ.